सुप्रभात बघणाऱ्यांनो, जेवायला या. जेवायला आज मटकी, अंड्याची पोळी, चपाती आणि तोंडी लावायला मुळा पण आहे. इकडे येऊ. वेलकम. तर बघू शकताय भाईला भाषा झालाय म्हणून मिठाई वाटप केली आहे भाईनं. धन्यवाद भाई, कॉंग्रॅच्युलेशन. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता खाण्यात फोटो काढायला आलोय आणि इकडून आम्ही चालत चाललोय आणि किती मस्ती आहे बघू शकताय. खाली पडलं म्हणजे दगड आहे ते रे. खाली दगड आहे ते लक्षात ठेव. जाते धने मग नाही जाते रे. इथपर्यंत गेले म्हणल्यावर की बघ की बघ. कपडे घाण करू नको फक्त रे, त्याचा उपयोग नाही. मग काय गेलं धान्य. तू ये माघारी, तू या संकेत. हर हर खाली संकेत लगा राहू दे गे खाली. चल बरं वरनं दगड टाकायला धान्या खाली. एवढी काळजी तर घ्यायला कशाला. थांब थांब, हे गेल्याशिवाय लागा चैन पडणार नाही मला. हाय हाय तुमच्या दम आहे भाऊ, मस्ती नाही. तर बघणाऱ्यांना बघू शकता आपण डिरेक्शन करायला लागलोय नवीन रील्सचं. सावकारांच्या आयुष्यावर निर्धारित अशी रील आहे. तर हे दोन सावकारात नाही का, हरमान सावकार आणि संतोष सावकार. तर रील्स इंस्टाग्रामवर बघा. ओके. खूप पैसा आलेला आहे तर अरमान भाईकडं. चढ चढ. हा घर केला लागा तू घर. आता ये ह्यात म्हणूनच की बाबा. काय गावडे बोला की. दिवसेंदिवस म्हातारी होत असते ती. होय. तुम्ही तरुण व्हायला लागलाय म्हणजे. बहुतेक एवढा जोश कुठं येतो तुमच्यात? हा, एवढा जोश कुठं येतो म्हणलं? दारू हातबट्टी पेले की तरुण ठण येतोय. होय. होय की. मग कसं वाटते भाजप पडल्यामुळं? आनंदाची बातमी, त्याची बातमी लागली. आनंदाची बातमी. राजकारण आहे, त्याला काय असते. सिगरेट पेटवताय वाटलं मला. सिगरेट आहे नाही खिशात? बिडी आहे. होय. भाजी पडल्यापासून बिड्या वाढायला लागली. सांगू ना कोणाला. कसाला सांगतो गावडे? होय. जरा बारकं सगळं. सांगोल्यात भाजप तुम्ही जाणलं काय? हा सांगोल्यात भाजप हा तुम्ही जाणलं? नाही नाही, मग कोणा- भाजप आणि डॉक्टर मिसाळणार. डॉक्टर मिसाळ कोण आहे ती? मराठ्यात आहे ती. होय. हो. सांगोल तालुक्यात जर भाजप आणला असेल हा. आमदारकीचं तर हा. कोळेकर कॅप्टन. होय. आमदारकीला उभा राहिले होते. लगा काड्यावाले ते का झाडानं वाला आहे. तू आबा काकाच्या घरी. तर आम्ही सगळे बसलो नाही का, आमच्या घरातली माणसं बघा. ही आहे इंदाजी. अरे बाबा ही आहे मनीषा दिदी आमची. ही आहे यस आहे. ही भाग आहे आणि शिवांका काकू आमची. सागर भाव आहे.
फोनवर नाही लॉग आहे व्हिडिओ दिसते का ही लॉग बनवतो ना का मी दररोज युट्यूबला येते ओके मग साईराम हा काय नाही जेवायला भेटू हॉटेलवर, ओके. म्हणजे माणसं विचारते ती तू दिवसभरात काय केलं म्हणून मी डेली व्लॉग चालू केले आणि किरण म्हणतोय येऊन मला मग सागर आज दिवसभरात काय केलं तर आता किरणला काय सांगायचं काय सुद्धा सागर आम्ही आता चुकलो तुला विचारून बरं किरण काय कंटेंट दे भाऊ जवळ ये ना अरे तू आमच्यासाठी कंटेन आहे रे खरं खरं सांगायचं इमानदारीने लॉग तू बी हॉनेस्टली आम्ही हॉनेस्टली प्रामाणिकपणे सांगितले तुझं आमच्यासाठी काही आहे चल की पुढे दिसत नाही सागर शपथ दिसत नाही माझा लॉग बघतो म्हणा सांग 100% तुझं ब्लॉग बघतो सगळे सगळं सगळे सगळे पण तू असं काय विचारतो तू सॉरी दिवसभरात काय इथं केलं पुढे नाही विचारणार रे हा इथं पुढे नाही विचारणार लाजवतोय काय मला तू लगा सागर पडेल रे का प्लीज लगा अरे सागर पडेल म्हणजे काय ते सगळं मोकळं नाही काय आहे दिसत नाही मला काय ते खड्डा आहे का काय आहे का गटर आहे काय ऐक की गाडी आली प्लीज गाडी बघा एवढा लांब आहे गाडी आली पुढे म्हणते किरण बोलते सबको बोलते होय खरं आहे होय तुझ्या आसपासची 4 घर तुला भीती ती हा गेमच खेळत बसला असेल काय काय करतोय भाऊ बोरी बावडे फोन दाखव काय करतोय हेच बघतो पबजी खेळत नाही खेळाई कधी थोडा नको ऐक तर किरण दादा मला नेहमी डिफेंड करतोय नाही का आजच्या दिवस ऐक ऐक बघ तर किरणला मी एकदा म्हणलेलं किरण तुला चहा पाजायची लय सवय आहे. तू महिनाभर चहा पाजायची सोडून दी पोरांना तुझं महिन्याला 2,500 ते 3,000 रुपये वाचतात म्हणून तर त्यानं काय केलं असेल मी सांगण्यावरनं आणि मला त्यानं आता सांगितलं आणि ही गोष्ट बोलून त्याला मी 1-1.5 महिना झाला असेल तर आता प्रूफ दाखवतो तुम्हाला एक मिनिट तर आता मी तुम्हाला प्रूफ दाखवतो त्यानं काय केलंय रोजचं फोनपे गोल्ड सेव्हिंग नसते का त्यात 50 रुपये रोज इन्व्हेस्ट करायला लागलाय आणि किरण दाखवते प्रूफ प्लीज सांगितलं का म्हणजे व्ह्यूअर्सला कळल तर बघणाऱ्यांना बघू शकता मला वाटलं नव्हतं माझ्या बोलण्याचा प्रभाव किरणवर पडेल पण किरणनं मनावर घेऊन रोज 50 रुपये इन्व्हेस्ट केलेत गोल्ड सेव्हिंगमध्ये तर किरण दादा तर 5 किलोमीटर चालून झाले आपलं आता घरी आलोय आणि आजचा लॉग इथं संपूया चला आता बाय बाय टाटा गुड नाईट